गाईज मम्मीचं वर काय चालू आहे त्यासाठी थंडगार पाणी घेऊन चाललो आहे आणि काय चालू आहे तुम्हाला दाखवतो. हे बघा इकडं इथं चालू आहे बघा. ते कुंड्या आणल्यात ना, हे तर कुंड्या आणल्यात त्या. हा निशिगंध किती भारी आलाय का. हा ती वेगळे कर. हां हां सकाळी तुम्हाला दाखवल्या होत्या त्या कुंड्या मम्मीनं भरून ठेवलेल्या. त्याच्यामध्ये आता बघा हे रेन लिलीचं गुलाबी कलरचं ते लावलं आणि अजून थोडे बल्ब इथं शिल्लक आहेत बघा. आणि आता एकात निशिगंध लावा लागल्या कारण की निशिगंध पण भरपूर आहे बघा. इकडे एक बॉक्स आहे. आता कळ्या आणि लागतील ह्याला. एक कळी येऊन गेली. हा हे बघा गाईज ह्याच्यामध्ये चिगळाची भाजी आली होती त्या ह्याच्यातच निशिगंधामध्ये. ती निवडून निवडून पिशवीत ठेवा लागल्या. आणि कशा झाल्या भाजी कुठं आहे अजून. हे बघा ही अशी तांदळाची रोपं येतच राहतात कारण की हा तांदळाची भाजीची कारण की सॉईल आपली वरच राहते टेरेसवर आणि ह्याचे बी इथं पडले. परत हे ग्रो बॅग आपण चेंज करून माती दुसऱ्यात लावली तर त्यात पण येतात. त्यामुळे ही भाजी आम्हाला 12 महिने मिळत राहते. हा तांदळाची. हे बघा ते निशिगंधाचे कसे बल्ब आलेत बघा. किती छान छान फुटून आलेत बघा. मम्मीनं त्या पोत्यात लावली होती तर ते पोतं आता फाटत चालले उन्हामुळं. आता ह्या पॉटमध्ये आता लावणार आहे मम्मी बघा. चिगळ आहे तिथे. हां चिगळ अशी ठेवत्या ह्यात माती टाकले ना नाही तर वेगळ्या पिशवीत चिगळ फुलून येत्या. आणि हे काय आले वर. हे काय आले उगून वर. आळू आळू ते आळू वाळून गेलत आपल्या तांदळाच्या भाजीमुळे. भाजी उकडून काढली कट करून टाकली ह्यात आणि रोप आलत एक ते लावलं रोप निशिगंधाचं. कशाचं रोप आलत रे वाळल्या ह्याच्यात. आता ही लावते ही बघ किती आल्या. मला कळण झाले कसं काढ. हाय असं मध्ये माती काढ साईडची. हाय असं मध्ये ठेव आपोआप पसरते. आम्ही तसंच करणार आहे. खोलू नको त्याला आम्ही. हा खोललं की इसकटणार आणि त्याची चांगली वाढ आहे ना ती वाळणार. चांगली आहे रे. हा मन दुखायचं वाढ एवढी चांगली आहे जागा नाही जागा नाही असं. बघा गाईस पानं किती छान आहेत बघा. किती छान फुलले. आता त्याला कळ्या पण लागतील त्यामुळे त्याला डिस्टर्ब करू नकोस. हाय असं चौकोन कर. हा ते चिखल काढून मध्ये ठेव आणि साईडला काय लावू नकोस. इकडे साईडला ते आपोआप पसरते. इकडे साईडला काय लावू नकोस आपोआप पसरणार ते. मला वाटलं ह्युमिक आहे. अजून हे एक लिलीचं आहे. हे व्हाईट आहे. हे असू दे मग ह्यातच ग्रो बॅग चांगले आहे ते. नाही लागते ते अजून सीझन नाही आला. त्याला पावसाचं पाणी मिळालं ना मग ते फुलं लागणार. बघा गाईस गड्डा कसा काढला मम्मीनं. हे छोटे छोटे बल्ब आहेत आणि ते चांगले आलेले आहेत. ॲक्च्युली वाळून गेलं होतं ते मम्मीनं ते पोत्यात लावले गड्ड आणि आता हे सगळं फुटून आले परत. नाही इकडं काढ की. हा इकडं आहे की जागा अजून भरपूर आहे. हां हाय असं काढ. आणि एक वाटलंच तर एक काम कर जी गड्डा मधनं तोड आणि मग इकडं लाव. इकडे एक आणि इकडे एक लाव. हां पण बल्ब वेगवेगळे करू नकोस. खालनं करायचं. हे बघ खालनं काय कर थप्पीनं. हां निघलं बघ 2 झाली सेपरेट. 2च पाहिजे अशी. हां बस छान आहे. इथे चिगळ आहे मध्ये. चिगळ ती काढते तिथं लावायची. ह्या झाडात काय होईल त्याला येऊन चिगळाला बाजूला कर. चल जाऊ का मी खाली जातो माझं काम आहे. आतोल ते ग्रोबॅग भरलेले आणतो माती तापले. ही ह्यात एक तांदळाची भाजीचं रोप आहे. तांदळाची भाजीचं रोप आहे. तिथं आलं ते काढलं आणि म्हणलं आता
फुलं पण लावायचं ही वेगळं करायचं आले चांगलं आलं ना मस्त मस्त झालं. बरं झालं तेच म्हटलं मी पण की गोल आहे तर त्याला चौकून करायला पाहिजे, 2 गड्डे करायला. हां तर ही वल्ली माती वाळू द्यायची हां आणि जी तापलेली माती आहे ना वापरते. ते घालायची. तर ही आत्ता मगाशीच काढली मी म्हणजे शेंडा असं तेवढाच काढायचा ही घालायची भाजी आहे, ती नाही घालायची. आता तापलेली माती जरा टाकलं होती मातीला भात तापलं हां चुन्यानं कॅल्शियम मिळते, चांगलं असते. चारी बाजून टाकायचं असं आहे असं, म्हणजे मध्ये राहते. परत जे नवीन बल्ब आहेत ते साईडने यायला लागतात, त्यांना जागा मिळते ना यायला. आणि पाणी दे, जराच पाणी द्या आता, लय नको देऊ. पाणी थोडंसं देणार हां खालची माती ओढली जाईल. आणि त्याला खाली होलला काय ठेवली सुम्मे? वरला असं नुसता पुट्टा ठेवला पुट्टा ठेवलास? बस फरशी ठेवायला पाहिजे, म्हणजे पाणी त्यातनं खालनं ठेवलं एक्स्ट्रा पाणी निघून जाईल. माती ही आहे ना मातीला आणि पाला ठेवलेला आहे. हां आपली माती काय भुसभुशीतच असते, त्यामुळं काय लय हे होत पिंजून जाते ही तर जागा चिखल होता हां तर ते वैतागलं होतं पाण्याने हां पाणी लय नाही पाहिजे. हां जागा पाणी नाही ह्याला जास्त पाणी लागतेच लागतंय काय, हद्दीच्या पण बाहेर नाही. जास्त नको, बल्ब सडतात मग. बल्ब हे एवढं पाणी बरोबर आहे, याच्यापेक्षा जास्त नको. आता याला घालणार सकाळपर्यंत टवटवीत होते. थोडंसं ह्युमिड असे घालते थोडं काय म्हणजे जड वाढते का हो हो फुलं लागायला लागते. चला मी जातो. जा. आत्ता बघा वाजलेत 7:30 पावणे 8 झाले आणि मम्मी आत्ता आली टेरेसवरनं. आणि ही बघा आपल्या टेरेसवरची भाजी, मिक्स भाजी आहे ॲक्च्युली. चिगळ आणि कुठली तांदळाची? चिगळ आहे, तांदळ आहे आणि आपली गव्हात येते ती आमटीची भाजी ती आहे. हां हां आणि बाकीचे ते आपले कुठले असतात ते असे 5-6 प्रकारची भाजी आहे. आणि एवढी निघाली टेरेसवर बघा, 2 पेंडीची भाजी निघाली. हे निवडूनच आले, निवडून आले. निवडली हे बघा, ही बाजारातली एक पेंडीची निवडलेली आहे, म्हणजे पेंडीची निवडून ठेवली होती. तर एवढी कुणाला लागणार, तर म्हणलं टेरेसवर सगळ्या कुंड्यातनी 4 भाजीची ही होती, झाडं होती. मग ती शेंडा म्हणून एवढी झाली मला. आता मम्मी करणार आहे भाजी. ही भाजी पण करणार आहे, ही मिक्सच करणार आहे, सगळं मिक्स करणार आहे. तर एवढी होईल. अच्छा, ही मिक्स भाजी करणार आहे. आणि इथं गवारी पण ठेवले बघा. गवारी जरा निभार होती, तर थोडी वाफ दिली काय आता भाजी चांगली. हां गवारीची आमटी करणार आणि ही सुकी भाजी करणार आहे. तेवढंच करायचं. आता वेळ झाला बघा तिला वरच, आता येऊन ती लागणार खाली स्वयंपाकाला. म्हणजे चपाती राईस वगैरे झालेला आहे, फक्त आता भाजी राहिली. मिरची कशाला आता? भाजी लसूण मिरची. अच्छा ओके. हे खरड्यासाठी करून ठेवलेलं तर आता उद्या आता लागत नाही, उशीर झाला. काहीच आत्ता जस्ट जेवलो आणि आता मम्मी पण जेवायला बसल्या. आणि टेरेसवरची मिक्स भाजी एवढी भारी झाल्या, एवढी भारी केल्या मम्मीनं. मस्त झाली. आणि एवढी थोडी का घेतल्यास तू? घेते का मग थोडं लागतं माहिती आहे ना, मला जास्त ताट भरलेला लागतं ना, मग जेवण जात नाही, मग जीवच वाटत आहे. थोडं लागेल तसं घेऊन जेवते. म्हणून तू मी सांगते जरा वाढताना मला एवढं नाही तू नाही तर मग मी काय करते, माझ्या हातानं मी जरा आणते. मला ती लई दिसलं जेवण जण जात नाही, आणि मग ती कधी आधी ताटातला आधी थोडं कमी करून येईल आणि मग जेवेल असं होतं. भाजी एवढी मस्त झाली गाई, सगळी भाजी मिक्स आहे. आता विचार पडते होतं आणि कुठलं गेलं. चिगळ आहे, तांदळाचे आहे, परत ते चिलचे आहे, आणि काय म्हणतात त्याला दुसरी तांदळ, म्हणजे अशा 7-8 प्रकारची भाजी निघाली. चिगळची मी उठ निघाली. हां त्यावर चव लागायला लागलं जरा. मस्त झाली एकदम. ह्या भाकरी असते ना, मग मजा आला. म्हणजे भाजी भाकरीच खावं वाटते आणि चांगलं लागते.